तर आपण भगवंतांचं स्मरण करून आजच्या धम्मप्रवचनाला सुरुवात करीत आहोत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास. भगवान अरहत तथागत सम्यक संबुद्ध, भगवंतांचा सुवाख्यात धम्म आणि भगवंताचा आर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन. आजच्या धम्म प्रवचनामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांना सुद्धा विशेष मंगलकामना. आज आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे जातक अठ्ठकथा आणि भगवंताचे अग्रश्रावक या दोन संबंधित विषयांवर आपण धम्मदेशना देत आहोत. त्याच्या अंतर्गत आपण जातक अठ्ठकथेच्या अंतर्गत सुमेध कथा जी आहे, सुमेध बोधिसत्वांची कथा, तर ही आपण आतापर्यंत पाहिलेली आहे आणि ती समाप्त झालेली आहे. तर आजचं जे सेशन आहे किंवा आजचं जे धम्म प्रवचन आहे, तर हे आयुष्यमान अमितजी मेधावी सर, जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतात आणि अतिशय चांगले लेखक, धम्माचं आचरण करणारे आणि चांगले ओरेटर म्हणजे प्रवचनकार आहेत आणि त्यांचं खूप मोठं योगदान धम्म प्रचाराच्या कार्यामध्ये गेल्या बरेच वर्षापासून राहिलेलं आहे. तर आजच्या धम्म प्रवचनामध्ये अनाथ पिंडक श्रेष्ठी जे दान देण्यामध्ये अग्र होते भगवंताच्या काळामध्ये, तर त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे, जे त्रिपिटकातील ग्रंथांवर आधारित अशी माहिती आहे, तर ती माहिती आज आपल्याला मेधावी सरांकडून सर्वांना ऐकायला भेटणार आहे. तर मी त्यांचा अधिक वेळ न घेता मी त्यांना अशी सूचित करतो की त्यांनी आपल्या धम्म प्रवचनाला लगेचच सुरुवात करावी. मेधावी सर. धन्यवाद सर. आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. वर्षावासाच्या निमित्तानं मूलपर्याय माणक्योर सिमेनरी, धम्मकदीप कथिक पब्लिकेशन यांच्या वतीनं आचार्य महानागरत्न सर, आचार्य सुगत शांते सर आपल्याला धम्मदेशना देत आहेत. एक वेगळ्या प्रकारचा धम्म पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा धम्म ऐकता ऐकता आपल्या मनामध्ये पण श्रद्धा उत्पन्न होत आहे. आपल्यालाही धम्मामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे. हा सर्वांचाच अनुभव आहे आणि हाच धागा पुढे घेऊन जात असताना मलाही त्यांनी इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजचा जो विषय आहे अनाथ पिंडिक, तथागत बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, एतदग्गं भिक्कवे मम सावकानं उपासकानं दायकानं यदिदं सुदत्तो गहपती अनाथ पिंडिको. याचा अर्थ असा आहे की भिक्षूंनो, माझ्या उपासक श्रावकांमध्ये हा जो सुदत्त आहे, जो दान देण्यामध्ये अग्र आहे, असा अनाथ पिंडक श्रेष्ठ आहे. तथागतांच्या संघामध्ये आणि तथागतांच्या उपासक श्रावकांमध्ये जी श्रेष्ठ रत्न होती, त्यामधलं दान देण्यामध्ये अग्र असणारं हे एक श्रेष्ठ रत्न आहे अनाथ पिंडक. आणि त्यांच्याविषयी आज आपल्या सोबत मला बोलताना खूप आनंद होत आहे. उपासक कशा प्रकारचे असले पाहिजेत, उपासकांच्या हातून धम्मासाठी कशा प्रकारचं काम होणं अपेक्षित आहे, हे अनाथ पिंडकांचं जीवनपट पाहिल्यावरती आपल्याला समजतं. आणि म्हणून धम्मचर्चा करणं, धम्मश्रवण करणं हे कशासाठी आवश्यक आहे याचं भानही आपल्याला या निमित्ताने येतं.
अनाथ पिंडक यांचं नाव, पूर्वीचं नाव सुदत्त असं होतं. त्यांच्या आईवडिलांनी जे नाव ठेवलं ते सुदत्त असं होतं. त्यांचा जन्म श्रावस्ती येथे झालेला होता आणि सुमन श्रेष्ठी जे होते त्या सुमन श्रेष्ठींच्या घरामध्ये यांचा जन्म झाला. सुदत्त नाव ठेवलं. सुदत्त याचा अर्थ चांगल्या प्रकारे दान देणारा. म्हणजे कदाचित त्यांच्या कुटुंबामध्येच एक चांगली परंपरा असेल दान देण्याची, म्हणून तर मुलाचं नाव सुद्धा त्यांनी सुदत्त ठेवलेलं आहे हे आपल्याला दिसतं. आणि हा मुलगा सुद्धा याच्या तरुण वयामध्ये आल्यानंतर उद्योग व्यवसायामध्ये स्वतःला अ, घातल्यानंतर किंवा उद्योगांमध्ये लागल्यानंतर क्रियाकर्म करत असताना जे गरीब आहेत, शोषित आहेत, ज्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही, अशा लोकांच्या पोटामध्ये 2 वेळचं अन्न मिळावं, त्यांचा उदरनिर्वाह भागावा किंवा ते जिवंत राहावेत या भावनेनं ते गरिबांना अन्न देत होते. त्यांची भूक भागवत होते. म्हणून अन्न देणारे असं त्यांचं जे नाव पडलं, यावरून ते अनाथ पिंडक म्हणून ओळखले गेले. निसर्गाचा एक नियम आहे, की आपण जी गोष्ट निसर्गाला परत देतो, त्या गोष्टीमुळं आपली ओळख होते. समजा एखादा धम्म देत असेल, तर त्याचं धम्म कथिक म्हणून नाव पडतं. आपण पाहतो चित्तगृहपती नावाचे आणखी एक श्रावक होते. ते धम्म देण्यामध्ये कुशल होते म्हणून त्याचं नावच धम्मकथिक चित्तगृहपती पडलं. एखादा व्यक्ती दान देतो, तर त्या दानावरून त्याची ओळख होते. एखादा व्यक्ती ज्ञान देतो, त्या ज्ञानावरून त्याची ओळख होते. एखादा व्यक्ती संपत्ती देतो, त्या संपत्तीवरून त्याची ओळख होते. हा निसर्गाचा नियम आहे आणि आपण निसर्गामध्ये पण पाहतो. जी गोष्ट परत केली जाते, त्या परत केलेल्या गोष्टीवरून त्या व्यक्तीचं नाव पडतं किंवा त्याला लोक ओळखतात. त्याच पद्धतीनं अनाथ पिंडक जे आहेत, ते अनाथांना म्हणजे ज्यांचा कोणी आधार नाही, ज्यांची काही सोय नाही, अशांना पिंड देत होते. अनाथ पिंडिक याचा अर्थ, पिंड या शब्दाचा अर्थ आहे अन्नाचा गोळा म्हणजे अन्न. अनाथांना अन्न देणारा म्हणून अनाथ पिंडक असं त्यांचं नाव पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली होती. महत्त्वपूर्ण यासाठी, की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडत असतं, वेगळं काहीतरी घडत असतं. अनाथ पिंडकांच्या आयुष्यामध्ये पण अशी एक घटना घडली, की ज्या घटनेमुळं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आयुष्यामध्ये जे करणीय गोष्टी होत्या त्या त्यांच्याकडून घडल्या. त्याला एक प्रसंग कारणीभूत झाला. तो प्रसंग असा होता, की ते एकदा राजगृहाला गेलेले होते. राजगृहाला त्यांची बहीण होती. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचा भाऊही राजगृहामध्ये राहत होता आणि ते बहिणीकडे गेलेले होते आणि तिथं तो जो श्रेष्ठी होता, तो त्यांचा मित्रही होता. तर तिथं गेल्यानंतर एक गोष्ट लक्षामध्ये आली, की मी नेहमी जेव्हा तिथं जातो, अनाथ पिंडकांचा स्वभाव दान देणारा असल्यामुळं, ते शीलवान असल्यामुळं, ते जिथं-जिथं जायचे तिथं लोक त्यांचा आदर करायचे, सत्कार करायचे, सन्मान करायचे आणि जेव्हा हे राजगृहाला जायचे, तेव्हाही ते कुटुंबीय यांचं स्वागत करायचे, हवं नको ते पाहायचे, यांच्यासोबत वेळ द्यायचे आणि एकदा असेच गेल्यानंतर गावामध्ये सगळीकडं वातावरण जणू काही उत्सव आहे अशा प्रकारचं वातावरण होतं आणि त्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर केवळ त्यांनी यांना बोलवलं, हवं नको ते पाहिलं, स्वागत केलं. पण पूर्वीसारखं म्हणजे ते हवं नको ते पाहणं, एक जिव्हाळा असायचा किंवा पूर्णपणे ते वेळ अनाथ पिंडकाला द्यायचे असं घडलं नाही. मग यांना असं वाटलं की काहीतरी गडबड चाललेली आहे, काहीतरी काम चाललेलं आहे. म्हणून यांनी सहज प्रश्न विचारला, की "इतकी धावपळ का चाललेली आहे? म्हणजे तुमच्या डोक्यावरती काहीतरी काम आहे, म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही किंवा हे दिसतं की काहीतरी ताण आहे, काहीतरी गडबड चाललेली आहे." तेव्हा ते असं म्हणाले, अनाथ पिंडक, की "काय लग्न वगैरे आहे का उद्या? किंवा बिंबिसार राजे येणार आहेत का आपल्याकडे या म्हणजे कुटुंबाकडे भेट द्यायला? किंवा यज्ञ वगैरे काय आहे का? कशासाठी इतकी धावपळ चाललेली आहे?" तेव्हा ते धनश्रेष्ठी म्हणाले, "यज्ञ नाही आहे किंवा कुणाचं लग्नही नाही आहे किंवा राजे बिंबिसारही येणार नाहीत. तर काय येणार आहेत? तर बुद्ध येणार आहेत." आणि बुद्ध हा शब्द ऐकल्यानंतर अनाथ पिंडक पुन्हा पुन्हा आणखी त्याने विचारलं. 3 वेळा विचारलं, "काय म्हणालात तुम्ही?" तर "बुद्ध येणार आहेत. बुद्ध येणार आहेत." आणि हे बुद्ध येणार आहेत, हे ऐकूनच त्यांच्यामध्ये धर्मसंवेग जागला. कारण अनाथ पिंडकांनी त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये अनेक विद्वानांच्याकडून असं ऐकलेलं होतं, की बुद्ध बनणं ही फार मोठी उपलब्धी आहे. जगामध्ये बुद्ध उत्पन्न होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा ते असं ऐकतायत, की बुद्ध उत्पन्न झालेले आहेत आणि ते येणार आहेत उद्या या कुटुंबामध्ये, या अ, घरामध्ये, तर त्यांना खूप आनंद झाला. या नगरीमध्ये म्हणजे राजगृहामध्ये बुद्ध येणार आहेत, या
कल्पनेनंच ते भावविभोर झाले आणि ते शांत बसले. आणि रात्री त्यांनी विचार केला अन्न ग्रहण केल्यानंतर पहुडल्यावरती, की मला तथागतांना भेटायला जायला पाहिजे. पण रात्रीचे त्या नगराचे दरवाजे सगळ्या बाजूनं बंद असतात. त्यांनी त्या धनश्रेष्ठीला विचारलं, की तथागत आता कुठं आहेत? तर ते म्हणाले, की ते नगराबाहेर आहेत, शीतवनामध्ये ते आहेत आणि आता रात्रीच्या वेळी आपल्याला जाता येणार नाही. आणि अनाथपिंडक झोपले आणि पहाटे-पहाटे लवकर उठले आणि अशा वेळेला उठले, की सूर्योदय झालेला नव्हता, पण पहाट झालेली होती. अंधाऱ्या रात्रीच ते उठले आणि ते त्या वनाकडे चालायला सुरुवात त्यांनी केली. थोडं अंतर गेल्यावरती त्यांच्या लक्षामध्ये आलं, की काहीतरी आपल्याला म्हणजे दगाफटका होऊ शकेल. इतक्या अंधारामध्ये आलोय, अजून सूर्यप्रकाश आलेला नाही. आणि तरीही त्यांचं मन त्यांना म्हणतं, की नाही पुढे चल. आणि ते त्या वनामध्ये पोहोचले. तथागतांनी त्यांना पाहिल्यानंतर "सुदत्त ये" म्हणून हाक मारली. आणि तेव्हा त्यांना इतका आनंद झाला, की माझं नाव इथं कुणालाही माहीत नाही. सगळे अनाथपिंडक पण ओळखतात. माझ्या मूळ नावानं यांनी हाक मारली आणि ते तथागतांच्या जवळ गेले. त्यांना खूप आनंद झाला आणि त्या व्यक्तिमत्त्वानं ते भारावले. बुद्धांना पाहता क्षणी त्यांच्यामध्ये एक आनंद उत्पन्न झाला, प्रीती उत्पन्न झाली आणि त्याने एक प्रश्न तथागतांना विचारला, की "भंते, आपण रात्री सुखपूर्वक झोपलात का? आपली झोप चांगली झाली का?" तेव्हा तथागतांनी एक उत्तर दिलेलं आहे, ते खूप महत्त्वपूर्ण आहे. ते असं म्हणतायत, की "सुदत्ता, ज्यानं निर्वाण प्राप्त केलेलं असतं, जो अर्हंत बनलेला असतो, तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण बनलेला असतो आणि असा जो का कोणी ब्राह्मण असतो, तो ब्राह्मण जो आहे, तो सुखाने झोपतो. त्याच्यातला द्वेष निघून संपलेला असतो. त्याच्यातला कामछंद संपलेला असतो. तो पापातून मुक्त झालेला असतो आणि त्यानं शांती मिळवलेली असते आणि ज्यानं शांती मिळवलेली आहे, तो माणूस सुखपूर्वक झोपतो. आणि का झोपतो? तर चित्त शांत झाल्यामुळं त्याला चांगल्या प्रकारे झोप लागते. ही गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपण कुठेही असो, कोणत्याही वातावरणामध्ये असो, सुखानं झोप लागायची असेल, तर आपलं चित्त शांत असलं पाहिजे. ही गोष्ट तथागत बुद्धांनी त्याला सांगितली आणि जो सम्यक संबुद्ध आहे, त्याची तर गोष्टच वेगळी आहे. त्यांना म्हणजे सगळे क्लेशच संपलेले आहेत. दुःखाची सगळी कारणच संपलेली आहेत. त्यामुळे सुखपूर्वक झोप लागेल हे सांगायची काही गरज नाही. पुढं मग त्या अनाथपिंडकाची जी भावना आहे, तो ग्रहणशील आहे, हे पाहून तथागतांनी त्याला काही उपदेश केला. त्या उपदेशामध्ये असं त्यांनी सांगितलं तथागतांनी, की गृहस्थी जो माणूस आहे, त्यानं कुणासमोर हात पसरता कामा नयेत. त्यानं आपल्या उत्पन्नाचं साधन आपण तयार करणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर जेव्हा धन येतं, म्हणजे खूप धन मिळवतो माणूस, त्या धनासोबत आसक्तीही येते. परिग्रहाची भावना पण येते. ही परिग्रहाची भावना जी आहे, ती आत्मोन्नतीसाठी, स्वतःची उन्नती करण्यासाठी, स्वतःला विधायक कामांमध्ये रत करण्यासाठी एक प्रकारे बाधा बनते, जर त्याच्याकडे धम्म नसेल तर. ही गोष्ट तथागतांनी त्याला सांगितलेली होती. म्हणून काय केलं पाहिजे? दान दिलं पाहिजे आणि शीलाचा अभ्यास केला पाहिजे, शील पालन केलं पाहिजे. अशा प्रकारचे एक सारांश रूपानं अनाथपिंडकाला तथागतांनी उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या नंतर अनाथपिंडक श्रोतापन्न बनले. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हंत अशा आपण पाहतो, की ह्या मुक्तीच्या स्टेजेस आहेत. म्हणजे प्रवाह आहे श्रोतापन्न. प्रवाहामध्ये एकदा माणूस पडला, तो प्रवाहासोबत वाहत जातो. जोपर्यंत प्रवाहामध्ये आपण पडत नाहीये, तोपर्यंत आपल्याला कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात किंवा त्रास होतो. पण एकदा श्रोतापन्न व्यक्ती बनला, तर तो एका प्रवाहामध्ये पडतो. आज ना उद्या तो पुन्हा बुद्ध बनण्याची, अरहंत बनण्याची निश्चिती असते. अनाथपिंडक श्रोतापन्न झाले आणि ते तथागतांना म्हणतायत, की "भंते, काय झालं, की एखादी गोष्ट झाकलेली गोष्ट उघड करावी." त्यानंतर ते असं म्हणतात, की एखादा भरकटलेला व्यक्ती आहे, त्या भरकटलेल्या व्यक्तीला मार्गावरती आणावं किंवा अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा. या प्रकारे तुम्ही काय केलेलं आहे, धम्म दिलेला आहे. म्हणजे अंधारामध्ये प्रकाश उत्पन्न करावा आणि डोळ्यांनी वस्तू दिसाव्या. त्याप्रमाणे हा धर्म उत्पन्न झालेला आहे आणि जीवनामध्ये बदल घडलेला आहे असं त्यांनी अ, सांगितलं. त्यानंतर ते घरी आले आणि सकाळी ते पुन्हा वाट पाहू लागले, की आता संघाचं दर्शन करायचंय. कारण ते जेव्हा त्या कुटुंबामध्ये आलेले होते, तेव्हा कुटुंबामध्ये त्यांना चर्चा करता-करता या सगळ्या गोष्टी समजलेल्या होत्या. त्यामुळे ते उत्सुक होते संघाचं दर्शन घेण्यासाठी आणि सकाळी पिंडपातासाठी जेव्हा तथागत बुद्ध आणि त्यांचा संघ आला, हजारो भिक्षू आले, तेव्हाही त्यांचं मन श्रद्धेनं भरून आलं. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघ. अशा प्रकारचा हा जो संघ आहे,
ज्यामध्ये 4 प्रकारच्या सर्वश्रेष्ठ जोड्या आहेत, 8 म्हणजे हे पुद्गल आहेत. या पुद्गलांना पाहून त्याचं मन भरून आलं आणि त्याच्या मनामध्येही पुन्हा दानचेतना उत्पन्न झाली, की ज्या प्रकारे हे लोक अशा अरहंत संघाला दान देत आहेत, श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी अशा प्रकारे असणाऱ्या सर्वश्रेष्ठ भिक्खू संघाला दान देत आहेत, मीही दान दिलं पाहिजे. आणि तो असं पुन्हा तथागतांना विनंती करतो, की उद्या मी अन्नदान देणार आहे, तर तुम्ही माझ्याकडे यावं. आणि मग त्या संध्याकाळी पुन्हा तो घरामध्ये चर्चा करत असताना त्याचा जो मित्र आहे, तो धनश्रेष्ठी आहे, त्याच्याशी चर्चा करतो आणि म्हणतो, की मी आता बोलवलेला आहे, हजारो भिक्खू आहेत आणि मला खूप आनंद आहे. आणि ही गोष्ट त्याच्या मित्राला कळाल्यानंतर तो मित्र असं म्हणतो, की तुम्हाला काही चिंता आहे का याची? म्हणजे पैसे वगैरे खूप लागतील किंवा खर्च करावा लागेल. तर नाही म्हटले, मला एकच चिंता आहे, की आज अन्नदान झालेलं आहे. तुझ्या घरातले नोकर-चाकर जे आहेत, त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे आणि उद्या पुन्हा मी अन्नदानासाठी बोलवलेलं आहे, तर पुन्हा या लोकांना त्रास होईल. तेव्हा तो धनश्रेष्ठी असं म्हणतो, की माझ्या नोकर-चाकरांना, दास-कर्मकरांना त्रास होणार नाही. उलट त्यांना तर आनंद वाटेल, की तथागतांना पुन्हा एकदा आपण अन्नदान देत आहोत. आणि मग तो काय म्हणतो यांचा मित्र, की तुम्ही आता इकडं व्यापारानिमित्त आलेला आहात, तर तुम्ही थोडा खर्च उचला आणि जो आर्थिक खर्च आहे तो मी उचलतो. तर सुदत्त अनाथपिंडक नाही म्हणतात. ही गोष्ट पुन्हा गावातल्या नगरप्रमुखाला कळते. तोही म्हणतो, की अनाथपिंडक तुम्ही आर्थिक बोजा घेऊ नका. तो खर्च आम्ही करतो. तर तरीही अनाथपिंडक तयार होत नाहीत. ही गोष्ट आपण समजून घेऊया. आणि मग हे नकार देतात, की मी दान देणार आहे. माझ्याकडून हे दान होणार आहे. तर यामध्ये तुम्ही भागीदारी करू नका. अशा प्रकारे त्यांचं मत असतं. आणि संध्याकाळी तेव्हा ते विचार करत असतात, बोलत असतात. तेव्हा तो त्यांचा मित्र आहे तो सांगतो, की इथं बिंबिसार राजांनी वेणुवन जे आहे, ते तथागत बुद्धांना दान दिलेलं आहे, की जिथं ते राहू शकतील, भिक्खू संघ राहू शकेल. आणि संध्याकाळी अनाथपिंडक झोपताना चिंतन करतात. त्यांच्या मनामध्ये ही दानचेतना उत्पन्न होते आणि त्यांना असं वाटतं, की ज्या प्रकारे बिंबिसार राजांनी दान दिलेलं आहे, की जिथं वेणुवनामध्ये भिक्खू संघ थांबतो, तथागत थांबतात, तिथं धम्मचर्चा होते, लोककल्याणाच्या गोष्टी होतात, त्या प्रकारे माझ्याकडूनही काहीतरी दान व्हावं. त्याचबरोबर एक गोष्ट आणखी त्यांना समजते, की हे जे धनश्रेष्ठी त्यांचा मित्र असतो, यानेही 60 विहार बांधून दिलेले असतात भिक्खू संघासाठी, त्यांना राहण्यासाठी. पण तेही इतके पुरेसे नसतात. इतका मोठा भिक्खू संघ होता आणि अनाथपिंडक हे विचार करत, करत, करत त्याला झोप लागते आणि कधी एकदा त्याला उठेन आणि आपण दान देऊ किंवा आपल्याकडून काहीतरी संघाला होईल, या प्रकारच्या मंगल चेतना घेऊन तो उठतो आणि त्यानंतर तो गावी येतो. तिथं काही त्याची जी कामं असतात, व्यवसायाची कामं, ती व्यवसायाची कामं करताना तो जेव्हा राजगृहापासून श्रावस्तीकडे येत असतो. राजगृह ते श्रावस्ती साधारणतः 45 योजन अंतर आहे आणि 1 योजन म्हणजे काय? एक माणूस 1 दिवसभर चालून जिथं पोहोचू शकेल अंदाजे, त्याला 1 योजन म्हटलेलं आहे. म्हणजे 45 दिवस चालायला लागतील. अशा प्रकारचं ते राजगृह ते श्रावस्तीचं अंतर आहे. आणि अनाथपिंडक व्यापारी असल्यामुळं तो जेव्हा त्या मार्गावरून चालत येतो, तेव्हा मार्गामध्ये जे इतर व्यापारी असतात, त्या इतर व्यापाऱ्यांना तो बुद्धांविषयी सांगतोय. धम्माविषयी सांगतो, संघाविषयी सांगतो आणि म्हणतो, की जर यदाकदाचित बुद्ध या मार्गावरती आले, तर तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, त्यांच्याकडून धम्म ऐका, त्यांना हवं नको ते पहा, त्यांना अन्नदान करा. या प्रकारे तो सांगत, सांगत येत असतो आणि त्याच्या मनामध्ये असा विचार येतो, जेव्हा तथागत आलेले असतात अन्नदान घेण्यासाठी, तेव्हा अनाथपिंडकाने एक प्रश्न विचारलेला असतो, की "बनते, आपण श्रावस्तीला या, म्हणजे आमच्या गावी या. मी तिथं तुम्हाला अन्नदान देऊ इच्छितो." तेव्हा तथागताने सांगितलेलं असतं, की "अनाथपिंडका, मला शून्यागारामध्ये विहार करणं पसंत आहे. म्हणजे एकांतवास जिथं आहे, तिथं मला विहार करणं पसंत आहे." ही गोष्ट अनाथपिंडकानं ऐकलेली असते आणि मग त्यानंतर तो येतो. रस्त्यानं चालत येताना तो पाहतो. त्यानं अनाथपिंडकाने सारीपुत्तांशीही चर्चा केलेली असते याविषयी आणि तो विचार करत असतो, की असं एखादं ठिकाण शोधावं, की ज्या ठिकाणी तथागत बुद्ध येतील, त्यांचा संघ येईल आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी इमारत उभा करू, विहार उभा करू. मग ते ठिकाण कसं असावं? जे लोकवस्तींपासून खूप दूरही नसावं, खूप जवळही नसावं. त्यानंतर तिथं सहजपणे लोकांना जाता यावं. म्हणजे लोकांची अधिक वर्दळ तिथं नसावी. त्याचबरोबर दिवसाची तिथं जास्त गर्दी नसावी. रस्त्याच्या शेजारी ते ठिकाण नसावं. त्याचबरोबर निर्जन वातावरण त्या ठिकाणी असावं. म्हणजे जिथं बाहेरचा
हस्तक्षेप अधिक होणार नाही अशा प्रकारचं असावं, आणि जिथं शांतपणे धम्मचिंतन करता यावं, ध्यान करता यावं, अशा प्रकारची ती जागा असावी. हे डोक्यामध्ये घेऊन तो चालत म्हणजे प्रवास करीत येत होता त्याच्या गाड्यांमधून. आणि तेव्हा त्याला जेत राजकुमाराचं एक वन दिसतं. आपल्याला ही गोष्ट माहित आहे, पण ही गोष्ट आपण समजून घेऊया वेगळ्या प्रकारे, की तो विचार करताना ते वन दिसतं आणि त्याला ज्या प्रकारचं अपेक्षित आहे, की लोक तिथं सहज येऊ शकतील, पण गावापासून थोडंसं दूर आहे आणि खूपही दूर नाही. तर अशा ठिकाणी मला तथागतांच्यासाठी आणायचं आहे, हा विचार तो करतो. आणि तिथं जेत राजकुमाराचं हे वन आहे हे कळाल्यानंतर त्या जेत राजकुमाराकडे तो जातो आणि तिथं त्याला विनंती करतो, की मला तुमचं वन विकत घ्यायचं आहे. आणि तेव्हा जेत राजकुमाराची इच्छा नसते देण्याची, पण एखादी गोष्ट सातत्यानं आपण एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तीनदा विचारलं, जेव्हा पुढच्या माणसाचा आग्रह आहे, तेव्हा बरेचदा आपणही काही गोष्टींना तयार होतो. तो जेत राजकुमार तयार होतो, पण तो काय म्हणतो, की कोटी संथर हवेत. म्हणजे इतके मुद्रा अंतरायच्या, की ते सोन्यानं अंतरायच्या त्या भागावरती. त्या अंतरल्या तर जितकी जमीन तू घेशील तेवढी तुला मिळेल. आणि अनाथपिंडक तात्काळ हो म्हणतात. सुरुवातीला जेथ राजकुमाराला असं वाटण्याची शक्यता आहे, की हा वेडा माणूस आहे की काय? म्हणजे जमीन घ्यायची आहे, वन घ्यायचं आहे आणि वनाची किंमत किती आहे? तर जितकं तो अंतरेल म्हणजे जितकी नाणी पसरेल तितकं ते वन मिळणार आहे. पण तो एकदा ठरला, म्हणजे सौदा त्यांचा ठरला, निर्णय पक्का झाला आणि अनाथपिंडकांनी गाड्या भरून काय झालं श्रावस्तीमधून म्हणजे त्याच्याकडून जे धन होतं ते धन घेऊन ते गाड्या भरून येऊ लागल्या. आणि मग जेव्हा या जेत राजकुमाराला हे कळालं, की ही गोष्ट काही साधी-सुधी नाही, इथं काहीतरी विशेष गोष्ट घडणार आहे. काहीतरी विशेष कामासाठी अनाथपिंडक हे घेत आहेत. तेव्हा ते आले आणि तिथं थोडासा भाग अंतरायचा राहिलेला होता त्या मुद्रांनी. तो भाग राहिलेला असताना जेत राजकुमार म्हणतात, की अनाथपिंडक आता ते राहू दे. एवढा जो कोपरा जमिनीचा राहिलेला आहे, तो माझ्याकडून आपल्याला घ्या. माझ्याकडून संघाला घ्या. या प्रकारे ते जेतवन अनाथपिंडकांना असं वाटतं, ठीक आहे, या पुण्यकर्मामध्ये त्यांचंही स्वागत आहे. त्यांनाही तो लाभ व्हावा. आणि मग तिथं एक विहार निर्मिती केली जाते. केवळ विहारच नाही, तिथं विहार बांधले जातात, कोठ्या बांधल्या जातात, सभागृह बांधलं जातं, अग्निशाळा म्हणजे तो पाणी तापवण्याची सोय असेल अशी अग्निशाळा बांधली जाते, भांडारगृह बांधलं जातं, भोजनगृह बांधलं जातं, स्वच्छतागृह बांधलं जातं, न्हाणीघर बांधलं जातं, चंक्रमणासाठी खुली जागा ठेवली जाते, चंक्रमणाची घरं बांधली जातात, पाण्याची ठिकाणं केली जातात, तलाव केला जातो. अशा प्रकारे सुसज्ज असं धम्मकेंद्र, सुसज्ज असं ध्यान केंद्र तयार केलं जातं. आणि ते तयार झाल्यानंतर पुन्हा अनाथपिंडक तथागतांच्याकडे जातात आणि विनंती करतात, की मी हे वन जे आहे जेतवन मी संघाला दान करू इच्छितोय, की आपण तिथं यावं आणि संघासाठी आपल्याला हे मी दान करू इच्छितोय. तेव्हा तथागत एक गोष्ट सांगतात ती खूप महत्वाची आहे. जेव्हा अनाथपिंडक असं म्हणतात, की हे दान मी आपल्याला करणार आहे, आपण हे दान स्वीकारावं, तेव्हा तथागत म्हणतात, की अनाथपिंडका हे तू संघाला दान कर. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. बौद्ध परंपरेमध्ये विशिष्ट व्यक्तीला हे दान दिलं जात नाहीये. विशिष्ट भिक्खूला दान दिलं जात नाही. तर संघाला दान दिलं जातं. स्वतः तथागत बुद्धांनीही स्वतःसाठी काही गोष्टी घेतलेल्या नव्हत्या. जेव्हा चिवरही मिळायचं, तर ते संघाला दिलं जायचं आणि संघ त्याचं वर्गीकरण करून संघ ज्याला गरज आहे त्याला ते देण्याची कृती करायचा. इथंही हे दान जे आहे, जरी तथागत बुद्धांच्यासाठी हे जेतवन केलं असेल, तिथं विहार बांधले असतील, संघाराम बांधले असतील, पण तथागत बुद्धांनी त्याची मालकी घेतली नाही, तर ती संघाची मालकी आहे हे सांगितलेलं होतं. का? तर व्यक्तिगत मालकी जेव्हा येईल, तर तो एक प्रकारचा लोभ असेल. त्यातून एक प्रकारची आसक्ती निर्माण होईल. एक मठ निर्माण होऊ शकेल आणि ज्यासाठी ग्रहत्याग केला, ती गोष्टच बाजूला पडू शकेल. म्हणून व्यक्तिगत कोणा भिक्खूला हे दान न देता संघाला दान द्यावं, ही परंपरा तथागत बुद्धांनी सुरू केली. ही अतिशय महत्वाची होती. आणि या जेतवनाचं वैशिष्ट्य असं, की 45 वर्ष तथागत बुद्धांनी जो धम्म दिला, चारिका केली, या 45 वर्षांच्या कालावधीमधली 25 वर्ष तथागत बुद्ध श्रावस्तीमध्ये होते. म्हणजे श्रावस्तीमध्ये 25 त्यांनी वर्षावास स्वतःचे घालवलेले आहेत, संपन्न केलेले आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. मग श्रावस्तीचं महत्व किती आहे? म्हणजे श्रावस्तीला बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाचं आहे. इतकं हे पवित्र ठिकाण आहे, की जिथं 25 वर्षावास तथागत बुद्धांनी केलेले आहेत श्रावस्ती नगरीमध्ये.
आणि त्यातले काही वर्षावास आपण पाहतो की मिगार माता विशाखेनं जे बांधलेलं विहार आहे तिथं केलेले होते आणि काही या जेतवनामध्ये केलेले होते. त्यानंतर काय झालं की अनाथपिंडकांना असं वाटलं की तथागत बुद्ध इथं वर्षावासाच्या कालावधीमध्ये थांबतात. वर्षावास संपला, 3 महिने संपले की पुन्हा ते निघून जातात. भिक्खू संघही निघून जातो आणि तेव्हा जे लोक पुन्हा जेतवनामध्ये येणार आहेत, विहारामध्ये येणार आहेत, ते त्यांना तथागत बुद्धांचं दर्शन होत नाही. मग अशी कोणती तरी गोष्ट करावी की जेणेकरून तथागतांचं दर्शन व्हावं, म्हणून ते चर्चा करतात आनंदांशी, तथागतांशीही चर्चा करतात. तर 3 प्रकारचे जे चैत्य आहेत, ते चैत्य सांगितले गेले धम्मामध्ये. पहिलं आहे शारीरिक चैत्य, दुसरं आहे उद्देशिका आणि पारिभौगिक. शारीरिक म्हणजे काय आहे, की शरीर त्यागल्यानंतर शरीर धातूंवरती जे काही स्तूप, चैत्य उभा केले जातात ते एक. दुसरं आहे उद्देशिका. काही चिन्ह, काही मूर्त्या तयार करून तिथं तथागत बुद्धांचं रूप पाहिलं जातं. तो एक स्तूप आहे, ते एक चैत्य आहे. आणि तिसरं आहे पारिभौगिक, म्हणजे तथागत बुद्धांनी ज्याचा उपभोग घेतलेला आहे, अशा वस्तूंवरती चैत्य उभा केले, स्तूप उभा केले, तर ती गोष्ट तथागत बुद्ध म्हणूनच पूजली जाते. पण तथागत बुद्ध हयात असताना आता त्या प्रकारचं काही उभा केलेलं नव्हतं. पण एक गोष्ट लक्षामध्ये आली, की तथागत बुद्धांनी ज्या बोधिवृक्षाखाली अनुत्तर सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे, तो बोधिवृक्ष तथागत बुद्ध म्हणून जर त्याचं पूजन केलं गेलं, तर ती गोष्ट खूप महत्वाची होईल. ही गोष्ट आनंदांना पटली आणि आनंदांनी काय केलं, महामोग्गलान यांना सांगितलं, की गयेवरून त्या बोधिवृक्षाचं बीज आणा आणि ते बीज आणलं गेलं आणि अनाथपिंडकांच्या हस्ते जेतवनामध्ये तो वृक्ष लावला गेला. तो वृक्ष म्हणजे तथागत बुद्धांचं प्रतीक आहे. तो वृक्ष म्हणजे बोधीचं प्रतीक आहे. म्हणून बोधिवृक्षाचं बीज आणून जेतवनामध्ये लावलं गेलं. आजही तो वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव आहे आनंद बोधी. आनंद बोधी. आनंदांनी पुढाकार घेतल्यामुळं, आनंदांच्यामुळं तो वृक्ष आल्यामुळं त्या वृक्षाचं नाव आनंद बोधी आहे. आणि तथागतांना विनंती केली, की ज्या प्रकारे तुम्ही बोधिवृक्षाखाली गयेला ज्याप्रमाणे सम्यक समृद्धी प्राप्त झाल्यानंतर आपण तिथं रात्रभर बसलेला होता, तर त्या प्रकारे या वृक्षाखाली सुद्धा तथागत बुद्ध तुम्ही बसा. आणि तथागत बुद्ध एक रात्र त्या आनंद बोधी वृक्षाखाली बसलेले होते. निरोध समापत्तीची साधना त्यांनी त्या वृक्षाखाली केलेली होती, म्हणून तो तो वृक्ष अतिशय महत्वाचा आहे. आणि आपण पाहतो की या प्रकारे अनाथपिंडकांनी काय केलं, की स्वतःकडची जी संपत्ती आहे, जेव्हा त्यांना कळालं, जेव्हा ते श्रोतापन्न बनले, श्रोतापन्न बनणं याचा अर्थ काय आहे, की पहिली गोष्ट सत्काय दृष्टी निघून जाते. ही काया माझी आहे, हे चित्त माझं आहे, हा मीपणा जो आहे, हा मीपणा संपतो. आणि जेव्हा मीपणा संपतो आणि एखाद्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर ज्ञान आहे, तेव्हा असा व्यक्ती मीपणा संपल्यामुळे त्याचं ज्ञान मुक्त हस्ताने वाटतो. त्याच्याकडची जी संपत्ती आहे, ती संपत्ती चांगल्या प्रकारे विनियोग करतो. केवळ स्वतःसाठी, स्वतःच्या उपभोगासाठी त्याचा वापर करत नाही. अनाथपिंडकांनी त्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट श्रोतापन्न बनल्यावरती काय होते, शीलव्रतामधून तो व्यक्ती बाहेर पडतो. म्हणजे अमुक एक कर्मकांड करावं, अमुक एक व्रत करावं, अमुक एखादं शील पालन करावं, त्यामध्येच दुःखमुक्ती आहे. या बंधनातून तो बाहेर पडतो. त्याच्या मनातली सर्व शंका कुशंका निघून जाते. अनाथपिंडकाची गोष्ट अशी झालेली होती. त्यामुळे त्यांच्याकडची जी संपत्ती होती, त्या संपत्तीपेक्षा सर्वश्रेष्ठ जे काय आहे, तो आहे धम्म, तर तो धम्म वाढावा. आपल्याला ज्या प्रकारे लाभ झाला, आपण मुक्त झालो, आपल्याला योग्य मार्ग गवसला, तसा इतरांना योग्य मार्ग गवसावा म्हणून अनाथपिंडकांनी जेतवनाची उभारणी केली आणि त्यांचं स्वतःचं जीवन बदललं आणि भिक्खू संघ तिथं आला, तथागत बुद्ध तिथं आले आणि त्यांच्यामुळं त्या भागामध्ये धम्म पोचवण्यास मदत झाली. इतकं मोठं पुण्यार्जन अनाथपिंडकांनी केलेलं होतं. अनाथपिंडकांची पत्नी, त्यांची महासुभद्रा नावाची मुलगी आणि सुमन देवी नावाची मुलगी, हे तिघीही श्रोतापन्न बनलेल्या होत्या. ही किती महत्वाची गोष्ट आहे बघा. त्याचबरोबर अनाथपिंडकाची एक चूल सुभद्रा नावाची मुलगी होती. ती जेव्हा सासरी गेली, इकडं होती तेव्हा तथागत बुद्धांचे धम्माचे संस्कार तिच्यावरती होते आणि धम्माविषयी खूप श्रद्धा तिच्यामध्ये होती. 3 रत्नांविषयी श्रद्धा होती. विवाह झाला. विवाह झाल्यानंतर ती नग्नपंथी जे आहेत, निर्ग्रंथांच्या घरामध्ये सून म्हणून गेली आणि तिथं गेल्यानंतर तिचे सासू सासरे त्यांनी काय केलेलं होतं, आचेलक साधूंना त्यांच्या घरी बोलवलेलं होतं, 500 साधूंना.
अन्नदानासाठी. आणि ते जेव्हा आले आणि जेव्हा ही मुलगी, अनाथ पिंडकाची मुलगी जेव्हा त्यांना पाहते, ते नग्न आहे ते पाहून ती छी म्हणते, मी इथं थांबणार नाही, आणि ती जाते. त्या साधूंना वाटतं की हा आपला अपमान झालेला आहे, आणि त्यामुळे ते घरातले जे आहेत सासू सासरे अनाथ पिंडकाच्या मुलीचे, तेही नाराज होतात. त्यांना असं वाटतं की या मुलगीनं खूप काही चुकीचं केलं. पण ती ही सातत्यानं भिक्खू संघाची स्तुती करत असते. हा भिक्खू संघ असा आहे, तसा आहे, असं घरामध्ये सांगत असते. तेव्हा तिची सासू म्हणते, "तू इतकं कौतुक करतेस तुमच्या भिक्खू संघाचं, तर एकदा ते कसे आहेत आम्हाला दाखव." आणि मग काय करते, ती तथागत बुद्धांच्याकडे जाते आणि भिक्खू संघाला विनंती करते. तथागत बुद्धांना विनंती करते, की तुम्ही आपल्याकडे यावं म्हणून. आणि मग ती सासूला तिनं सांगितलेलं असतं, की आमचा भिक्खू संघ कसा आहे, तो शांत आहे, शुद्ध आहे, निष्कलंक आहे, निर्मळ आहे. काया वाचा मनानं तो शुद्ध आहे. कोणत्याही घटना घडल्या तरी तो विचलित होत नाही. म्हणजे आपण पाहिलंय मंगलसूत्रामधली जी गाथा आहे, "फुट्टस्स लोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपती, असोकं विरजं खेमं, एतं मंगलमुत्तमं." काहीही जरी घडलं, कोणतेही प्रसंग आले तर विचलित न होणारा अशा प्रकारचा संघ आहे. सुप्रतिष्ठित आहे, सन्मार्गावरती जाणारा आहे, शांत आहे, न्यायमार्गावरती जाणार आहे. अशा प्रकारचा हा संघ आहे, असं तिनं सांगितलेलं होतं. आणि ते बोलवतात. तथागत बुद्ध येतात, भिक्खू संघ येतो आणि तिथं धम्मदेसना ते देतात. आणि धम्मदेसना ऐकल्यानंतर त्या मुलगीचा जो सासरा असतो कालक नावाचा, त्याच्यामध्ये बदल होतो. धम्मदेसना ऐकता ऐकता तोही श्रोतापन्न होतो. आणि त्या साकेत नगरीमध्ये त्यानं त्या नग्न साधूंच्यासाठी एक उद्यान दिलेलं होतं. आणि तो म्हणतो त्या साधूंना, की तुम्ही आता इथून निघून जावा. आणि तिथं त्या ठिकाणी तो एक विहार बांधतो. त्याला कालकाराम विहार असं नाव नंतरच्या काळामध्ये पडलेलं होतं. म्हणजे जे लोकं तथागत बुद्धांच्या विरोधी विचारांचे होते, त्यांच्याही मनामध्ये तथागत बुद्धांच्या धम्मदेसनेमुळं बदल झालेला आहे. अनाथ पिंडकाची इतर मुलीही श्रोतापन्न झाल्याच, पत्नी झालीच. पण ही मुलगी सुद्धा हिच्यामुळं हिचा सासरा धम्मामध्ये आला, सासू धम्मामध्ये आली, तिच्या नवऱ्यावरती धम्माचे संस्कार पडले. ही गोष्ट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे एक माणूस जर बदलला आणि एका माणसानं जर ठरवलं, की आपण काम करत जायचं, तर त्याचा प्रभाव कसा कुटुंबावरती पडतो, ही गोष्ट आपण इथं पाहूया. आता अनाथ पिंडकाचा जो मुलगा होता, त्या मुलाबद्दल अनाथ पिंडकाला काळजी होती. ही अनाथ पिंडकाचीच गोष्ट नाही. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ही गोष्ट आपल्याला जाणवते, की एखादा पती असतो धम्म मार्गावरती, पत्नी नसते, किंवा पत्नी धम्म मार्गावरती असते, पती नसतो. पती-पत्नी धम्म मार्गावरती असतात, मुलांना मात्र धम्म आवडत नाही. असं वेगवेगळं आपल्याला दिसतं. सासू-सासऱ्यांना धम्म आवडत नाही, पण सुनेला आवडत असतो, किंवा मुलाला धम्म आवडत असतो, आई-वडिलांना आवडत नसतो. असे आपल्या घरांमध्ये आपल्यालाही आज हे वातावरण दिसतं. अनाथ पिंडकाचा जो मुलगा होता, त्याच्याही मनामध्ये बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा नव्हती. म्हणजे कुटुंबातले इतके लोक श्रोतापन्न बनले, पण त्या मुलामध्ये श्रद्धा नव्हती. अनाथ पिंडकाला वाईट वाटायचं, की आम्ही सुगतीला जाऊ, पण हा दुर्गतीला मुलगा जाईल. मग यानं एक शक्कल लढवली. म्हणजे पैसे आहेत, तर त्या पैशाचा वापर कसा करावा? तर मुलग्याला धम्म आवडत नाही, पैसे जर आवडत आहेत, तर त्याने एक गोष्ट सांगितली, की काय कर मुलग्याला, की तुला मी 100 सोन्याची नाणी देतो. तू जा आणि तथागतांकडून, संघाकडून काय कर, उपोषण ग्रहण करून ये. आणि मुलगा तयार होतो. मुलाला असं वाटतं, की 100 आपल्याला नाणी मिळणार आहेत, आपण उपोषण ग्रहण करावं. आणि तो जातो, उपोषण ग्रहण करून येतो. इकडं घरामध्ये अनाथ पिंडक सांगतो, की तुम्ही खीर वगैरे तयार करा, मुलगा उपोषण ग्रहण करून येणार आहे. यवागू तयार केली जाते. मुलगा येतो आणि आल्यानंतर तो म्हणतो, "पहिला मला सोन्याच्या मोहरा द्या, तरच मी भोजन करणार." म्हणजे अनाथ पिंडकाला आणखी वाईट वाटतं, "अरे, हा मुलगा कसा वागतोय हा?" तर सोन्याच्या मोहरा एका हातात धरून तो भोजन करतो. ही गोष्ट होते. त्यानंतर पुढं पुन्हा अनाथ पिंडक काय म्हणतात त्याला मुलग्याला, की "तू असं कर, एक धम्मपद तथागत बुद्धांच्याकडून शिकून ये. मी तुला 1000 काशार्पण देतो. 1000 नाणी देतो." मुलग्याला खूप आनंद होतो. एक धम्मपद शिकलं, तर आपल्याला एवढी नाणी मिळतील. मग तो पुन्हा तथागतांच्याकडे जातो. धम्मपद शिकतो आणि तथागत बुद्ध अशा प्रकारे त्याला शिकवतात, की तो शिकतो आणि पुन्हा विसरून जातो. शिकतो आणि पुन्हा विसरून जातो. आणि त्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं, धम्मपद म्हणजे बुद्ध वचन शिकता, शिकता, शिकता तो मुलगा सुद्धा श्रोतापन्न बनतो. म्हणजे अनाथ पिंडकांनी जो प्रयोग केला, की त्याला जर आसक्ती आहे पैशांची, तर पैशाच्या आसक्तीमधून त्याला धम्माकडे पोहोचवण्याचं काम केलं. आणि तथागतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तो मुलगा काय बनतो,
श्रोतापन्न बनतो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बुद्ध येतात, भिक्खू संघ येतो, हा मुलगा घरामध्ये असतो, अनाथ पिंडकी असतात, आणि पुन्हा अनाथ पिंड काय करतात, हे 1000 काशार्पण तुला घे. मुलग्याचा चेहरा त्यांना प्रसन्न दिसत असतो, आनंदी दिसत असतो, आणि तेव्हा ते संघ आल्यानंतर मग हे 1000 काशार्पण घे आणि तू काय कर, धम्मपद हे कर, धम्मपद शिक. तेव्हा तो मुलगा काय करतो, ते काशार्पण घ्यायला नकार देतो. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणजे जो मुलगा पैसे घेण्यासाठी कालपर्यंत तयार होता, आज मात्र तो मुलगा तयार होत नाही. आज त्या मुलाला असं वाटतं की मला हे पैसे नकोत. आणि मग तेव्हा तथागत बुद्ध असं म्हणतायत की अनाथ पिंडका, तुझा जो मुलगा आहे, तुझ्या मुलग्यानं काय केलेलं आहे, या काशार्पणांच्या पेक्षा अधिक काही मिळवलेलं आहे. तथागत काय म्हणतायत की सगळी पृथ्वी किंवा पृथ्वीचं एक छत्री जे राज्य आहे, म्हणजे स्वर्गाचं राज्य आहे, आणि सर्व लोकांचं आधिपत्य आहे, त्या आधिपत्यापेक्षा श्रोतापन्न फल जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि तुझ्या मुलानं हे श्रोतापन्न फल प्राप्त केलेलं आहे. त्यामुळं त्याला आता संपत्तीचं काही नथिंग आहे, म्हणजे संपत्ती काहीच वाटत नाही, कारण इतकं मोठं फळ, सर्वश्रेष्ठ जे फल आहे ते फल त्यानं प्राप्त केलेलं आहे. हे आपण समजून घेऊया. आणि तथागतांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत, हे आपण पाहतोय की संपूर्ण अनाथपिंडकाचं कुटुंब बुद्धमय झालं, धम्ममय झालं. त्यांची जी मुलगी होती त्या मुलीचंही कुटुंब धम्ममय झाल्याचं आपण पाहतो. अनाथपिंडकाच्या घरी एक दासी होती, पुन्ना नावाची दासी. जेव्हा तथागत बुद्ध वर्षावास संपून जायचे, तेव्हा अनाथपिंडकाला दुःख व्हायचं की धम्म ऐकायला मिळत नाही. आणि तो असाच तथागत बुद्ध चाललेले असताना तो घरी येतो, उदास असतो, तेव्हा ती दासी विचारते काय झालं, तर अनाथपिंडक म्हणतात तथागत चाललेले आहेत. आणि ती दासी म्हणते की मी तथागतांना आणते. आणि तो अनाथपिंडक त्याला विश्वास बसत नाही, तू काय करणार आहेस म्हणते माझ्यासाठी. आणि तेव्हा ती दासी जाते. अनाथपिंडक म्हणतात जर तथागत आले परत तर मी तुला दास्यातनं मुक्त करतो. दासी जाते, तथागत बुद्धांना वंदन करते आणि वंदन करून म्हणते की तथागत, मी 3 रत्नांना शरण जाते, मी पंचशिलांचं पालन करण्याचा निश्चय करते, तुम्ही परत या. आणि तथागत बुद्ध तिची विनंती मान्य करतात आणि ते परत येतात. परत आल्यानंतर अनाथपिंडक काय करतो, त्या दासीला मुक्त करतो. ही गोष्टही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे बुद्धांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर एक दासी मुक्त होते, ही साधी गोष्ट नाही आहे. तथागत बुद्धांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काम केलं, यज्ञांवरती हल्ला केला, यज्ञव्यवस्था विध्वंस केली, जाती व्यवस्था थोडीशी मूळ धरत होती त्या कालावधीमध्ये, ती जाती व्यवस्था ही नष्ट करण्याचं काम केलं. ही वर्णव्यवस्था, ही दास प्रथा जी आहे, ही गुलामी प्रथा जी आहे, ही गुलामी प्रथा म्हणजे तथागतांच्या केवळ संपर्कामध्ये आलं, 3 रत्नांचं ना शरण गेल्यानंतर, पंचशिलाचं आचरण केल्यानंतर माणूस दास्यातून मुक्त होतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अनाथपिंडकाची जी पुन्ना दासी आहे, ती पुन्ना दासी आपल्याला पाहायला मिळते. हे तथागत बुद्धांच्या धम्माचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून या गोष्टी आपण जेव्हा पाहतो, तथागतांनी असं म्हटलं होतं की पुन्हा अनाथपिंडकाच्या घरी, या पुण्यानं काय केलेलं आहे, सद्धर्माची प्राप्ती केलेली आहे. म्हणजे पौर्णिमेसारखी ही परिपूर्ण होऊन हिनं सद्धर्माची प्राप्ती केलेली आहे आणि ती आता प्रज्ञेनं परिपूर्ण होऊन दुःखाचा अंत करेल. म्हणजे अनाथपिंडक असो किंवा तिची दासी असो, तथागतांच्या लेखी अनाथपिंडक कोण आहे, दासी कोण आहे हा भेद नव्हता. जो कोणी या मार्गावरती चालेल तो पौर्णिमेसारखा पूर्ण होईल, ही भूमिका तथागत बुद्धांनी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते. अनाथपिंडकाची सून पण या प्रकारची होती. ती घरामध्ये वाद वगैरे करायची, तर तिला तथागत बुद्धांनी भार्यांचे प्रकार सांगितलेले होते. म्हणजे वदक भार्या म्हणजे वध करणारी असते, एखादी मालकीणसारखी असते, एखादी चोरासारखी असते, एखादी आईसारखी प्रेमळ असते, बहिणीसारखी आधार देणारी असते, मैत्रिणीसारखी असते आणि दासीसारखी सेवा करणारी असते, असं तिला समजून सांगितलेलं होतं. आणि तेव्हा ती सुजाता जी आहे, त्या सुजातेनं हे सगळं धम्म ऐकल्यानंतर खूप विस्तारानं सांगितलेलं होतं. आता इतका वेळ नाही म्हणून मी सांगत नाही. तेव्हा ती सुजाता म्हटलेली होती की म्हणते मी दासी भार्या म्हणून स्वतःला समजते, आणि बुद्ध त्यावेळेला साधू 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 असं म्हटलेले होते. हा जो प्रसंग आहे, आज वेळ नाही, पण तो जो 7 भार्यांचा प्रसंग आहे, त्या भार्यांच्या प्रसंगावरून तथागत बुद्धांना स्त्री पुरुष संबंधामध्ये विषमतावादी ठरवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. म्हणजे ती दासी भार्या आहे असं स्वीकारते आणि तथागत बुद्ध त्याला अनुमती देतात. पण एक गोष्ट आपण समजून घेऊयात, जर ती असं म्हटली असती की मी काय आहे,
आईसारखी आहे तरी सुद्धा साधुकार दिला असता. ती जर म्हटली असती मी सखी भार्या आहे तरी सुद्धा बुद्धांनी साधुकार दिला असता. ती जर म्हटली असती मी बहिणीसारखं असणारी भार्या आहे तरी सुद्धा तथागत बुद्धांनी साधुकार दिलेला होता. कारण एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की भार्या हा परमसखा आहे. ही गोष्ट आपण समजून घेऊया. म्हणून तथागत बुद्धांना जे स्त्रियांच्या विरोधामध्ये दाखवण्याचं षडयंत्र झालं ते कशा प्रकारे होतं की तथागत बुद्धांचा जो उपदेश आहे तो अर्धवट समजून घ्यायचा, संदर्भ तोडून समजून घ्यायचा आणि सांगायचे बघा तथागत बुद्ध या ठिकाणी अशा प्रकारे म्हणतात. तर ही गोष्ट आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. अनाथपिंडकाचा एक मित्र होता. त्याचं नाव आहे काळकन्नी आणि त्याचं नावाचा अर्थ मनहूस हिंदीमध्ये आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू अपशकुनी किंवा असं काहीतरी. आणि तो जिवलग मित्र होता अनाथपिंडकांचा. जिवलग मित्र होता पण तो दिसायला कुरूप होता. त्याचं नावही या प्रकारचं होतं वाईट प्रकारचं. आणि अनाथपिंडकाचे जे इतर सहकारी होते, जे व्यापारी होते, त्याचे मित्र होते, ते म्हणायचे, "याला तू जवळ कशाला ठेवतोयस? तुझा लंगोटी यार आहे, तुझा जिवलग मित्र आहे, पण याला तू जवळ ठेवू नको. हा काय चांगला नाही, याचं नाव चांगलं नाही, हा दिसत चांगला नाही." तेव्हा अनाथपिंडकांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली होती, की नाव जे आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव ते व्यवहारासाठी असतं. ही गोष्ट आपण समजून घेऊया. धम्माचं पालन करता धम्मामध्ये पुढे जात असताना आपल्या लक्षामध्ये येतं, की स्त्री-पुरुष किंवा नावं ही नावं जी व्यवहारासाठी दिलेली आहेत. ॲक्चुअली सगळे श्लोक 5 स्कंदांपासून बनलेले आहेत. नामस्कंद आणि रूपस्कंद यांनीच आपलं अस्तित्व बनलेलं आहे. 4 महाभूतांनी मिळून हे शरीर बनलेलं आहे. त्याचबरोबर हे चित्त आणि हे शरीर यांनी आपलं शरीर बनलेलं आहे. नावं फक्त व्यवहारासाठी आहेत. हा अमित आहे, हा दीपक आहे, हा रणजित आहे, या अमुक आहे, हा तमुक आहे. हे व्यवहारासाठी आहे. हे अनाथपिंडकांनी त्यांना समजून सांगितलं आणि केवळ त्याच्या नावासाठी मी माझ्या मित्राला सोडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि तेव्हा एक प्रसंग असा घडतो, की अनाथपिंड गावी जाणार असतात कामानिमित्त दुसरीकडे. तेव्हा हा जो मित्र आहे, त्या मित्राला ते काय करतात, "तू काळकन्येला तू घराची राखण कर" म्हणून सांगतात. आणि हा मित्र राखण करण्यासाठी थांबतो. त्याला असं माहीत असतं, की चोर येतील वगैरे आणि हा चाणाक्ष असतो, हुशार असतो आणि खरोखरच चोर आल्यानंतर हा असं करतो, की घरामध्ये काही लोकं आहेत. अशा प्रकारचं त्या चोरांना भासवतो. तो म्हणतोय, "तुम्ही ए तू जागे राहा." एकाला म्हणतो, "ए तू ढोल वाजव." एकाला म्हणतो, "तू शंख वाजव." अशा प्रकारे सांगितल्यावरती चोरांना काय वाटतं, की या घरामध्ये खूप काही लोक आहेत आणि ते आता ढोल वाजवणार आहेत, शंख वाजवणार आहेत, ते जागे राहणार आहेत, तर आपल्याला पकडणार आहेत. चोरांना इतकी भीती वाटते, की ती सगळी हत्यारं तिथं टाकतात आणि हत्यारं टाकून ते पळून जातात आणि दुसऱ्या दिवशी अनाथ पिंडक आल्यानंतर ती हत्यार वगैरे पाहतो आणि त्याची मग जे नावं ठेवत असतात त्या व्यक्तीला त्यांच्या असं लक्षात येतं, की हा माणूस चांगला आहे. याचं नाव कसंही असो, तो दिसायला कसाही असो, पण आतून मात्र तो प्रामाणिक आहे. मित्र या नात्याला जागणारा तो आहे. या प्रकारे आपण पाहूया, की अनाथपिंडकांनी नावाच्या पलीकडं किंवा तो त्यांचा जो मित्र असतो तो निर्धन असतो बिचारा, पण अनाथपिंडक त्याला मदत करत असतात. म्हणजे तो गरीब आहे म्हणून अनाथपिंडक त्याला बाजूला सोडत नाहीत किंवा तो दिसायला कुरूप आहे म्हणून त्याला बाजूला सोडत नाहीत किंवा त्याचं नाव अपशकुनी आहे म्हणूनही बाजूला सोडत नाहीत. तर त्याला एक माणूस म्हणून स्वीकारण्याचं धारिष्ट्य अनाथपिंडकांनी दाखवलेलं असतं. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि मग अनाथपिंडकांना एक उपदेश तथागत बुद्ध देताना ज्यावेळेला अनाथपिंडकांकडची संपत्ती सगळी संपते, त्यावेळेला एक उपदेश तथागत देतात, की सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? एका ब्राह्मणाचं उदाहरण ते देतात आणि त्याचा सारांश असा आहे, की शील पालन करणं ही सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वश्रेष्ठ दान कोणतं? शील पालन करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दुसरी गोष्ट मेत्ता भावना अल्पकाळ का असेना करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात, की चुटकी वाजवण्या इतकी जर अनित्य संज्ञेचा आपण अभ्यास केला, तर ते सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण पाहू, की शील पालन केल्यामुळं व्यक्ती स्वतः बनतो आणि त्याच्या संपर्कातले इतर लोकही चांगले बनतात. मेत्ता भावना केल्यानंतर हा व्यक्ती स्वतःही आनंदित होतो आणि इतरांना आनंद मिळावा या प्रकारच्या कृती करतो. आणि अनित्य बोध ज्या व्यक्तीला होतो, तो अनित्य बोध झालेला व्यक्ती स्वतः मुक्त होतो आणि एक मुक्त झालेला व्यक्ती अनेकांच्या जीवनामध्ये मुक्ती उत्पन्न करणारी यंत्रणा उभी करतो. म्हणून हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असं आपण पाहतो. आणि मग पुढे अनाथपिंडकालाच तथागतांनी उपदेश देताना गृहस्थांची सुख सांगितलीत.
त्यातलं पहिलं सुख आहे भोग्य पदार्थ असणं, म्हणजे आपल्याकडे भोग्य पदार्थ असणं हे सुख आहे. दुसरी गोष्ट त्या पदार्थांचा उपभोग घेणं. बघा संपत्ती केवळ असून उपयोगाची नाही. बँकेमध्ये खूप पैसा आहे, आपल्याकडे गाडी आहे, आपल्याकडे घर आहे, बंगला आहे किंवा आणखी काही कपडे वगैरे आहेत. पण पैसे असून त्याचा उपभोग आपण घेत नाही. गाडी असून ती चालवत नाही. घर आहे पण त्या घरामध्ये आपण आराम करत नाही किंवा घराचं सुख घेत नाही. तर त्या संपत्ती असण्याला काही अर्थ नाही. इथं तथागत बुद्ध काय म्हणतात, संपत्ती असली पाहिजे, ते एक सुख आहे. पण त्या संपत्तीचा उपभोग पण आपण घेतला पाहिजे. त्यानंतर तथागत तिसरी गोष्ट सांगतायत, की ऋणात नसणं हे एक प्रकारचं सुख आहे गृहस्थांचं. म्हणजे कोणाचं कर्ज आपल्यावरती नसणं हे एक प्रकारचं सुख आहे. आणि चौथी गोष्ट ते सांगतायत, की निर्दोष जीवन जगणं. कायेनं कोणतेही वाईट कर्म न करणं, वाचेनं कोणती वाईट कर्म न करणं आणि मनातून कोणाविषयी वाईट चिंतन न करणं, या प्रकारची कर्म करणं म्हणजे निर्दोष जीवन जगणं आहे. गृहस्थी माणसाने या प्रकारच्या 4 सुखांची प्राप्ती केली पाहिजे. त्याचबरोबर पुढं तथागत बुद्ध असं म्हणतायत, की 4 प्रकारच्या संपत्तीही गृहस्थांनी प्राप्त केल्या पाहिजेत. म्हणजे ही गृहस्थांची कर्तव्य आहेत. कोणती? पहिली गोष्ट योग्य वस्तूंची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं, की आपण विपन्न नसावं, म्हणजे गलित गात्र नसावं, दरिद्री नसावं, ही गोष्ट तथागत बुद्ध सांगतायत. दुसरं, जसं गुरुजन आहेत किंवा इतर लोक आहेत, समाज आहे, त्या समाजामध्ये मला यश प्राप्त व्हावं, या प्रकारची एक अभिलाषा असते. त्यानंतर आहे, की मला चांगलं चिरकाल जीवन, दीर्घकाल जीवन जगता यावं आणि मृत्यूनंतर मला सुगती प्राप्त व्हावी, या प्रकारच्या अभिलाषा गृहस्थी लोकांच्या असतात. मग यासाठी तथागत बुद्ध काय म्हणतात, की 4 संपत्ती प्राप्त केल्या पाहिजेत. पहिली जी आहे, ती श्रद्धा संपत्ती आहे. तथागत बुद्धांनी बोधी प्राप्त केलेली आहे. ते सम्यक संबुद्ध आहेत, ते अनुत्तर आहेत, ते विद्या आणि आचरणानं संपन्न आहेत. ते काया वाचा मनातील क्लेश त्यांच्या निघून गेलेले आहेत. ते भगवान आहेत, देव आणि मनुष्याचे शिक्षक आहेत. या प्रकारे बुद्ध गुणांचं चिंतन करून त्यावरती श्रद्धा उत्पन्न करणं, ही आहे श्रद्धा संपत्ती. त्यानंतर आहे शील संपत्ती. कायेनं, वाचेनं आणि मनानं इतरांची हानी न करणं, म्हणजे प्राणी हिंसा न करणं, चोरी न करणं, व्यभिचार न करणं, खोटं न बोलणं, मादक पदार्थांचं सेवन न करणं, याचं पालन करणं, म्हणजे ही आहे शील संपत्ती. त्यानंतर आहे त्याग संपत्ती. जे काही आपण आत्मसात करतो, जे काही आपण मिळवतो, त्यामुळे एक आसक्ती बनते आणि ती आसक्ती जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा दुःख उत्पन्न होतं. म्हणून आपण निरासक्त बनणं, दान देण्याची भावना उत्पन्न करणं म्हणजे त्याग संपत्ती आहे. आणि चौथी संपत्ती सांगितली, की प्रज्ञा संपत्ती. म्हणजे आपल्यातील जो कामछंद आहे, इंद्रिय तृष्णा आहे, त्याचा विनाश करणं. आपल्यामध्ये जो द्वेष आहे त्याचा विनाश करणं, आपला जो शारीरिक आणि मानसिक आळस आहे त्याचा विनाश करणं, आपल्यामध्ये जी चिंता, अस्थिरता आहे त्याचा विनाश करणं आणि आपल्यामध्ये ज्या शंका, कुशंका आहेत त्यांचा विनाश करणं म्हणजे प्रज्ञेची प्राप्ती करणं आहे, असं तथागत बुद्धांनी सांगितलं. या प्रकारची संपत्ती आपल्याकडे असायला हवी. आणि म्हणून हे अनाथपिंडकांना दिलेले उपदेश आहेत, हे आपण समजून घेऊया. 5 प्रकारची भय सांगितली तथागत बुद्धांनी. पहिलं भय कोणतं आहे? प्राणी हत्येचं भय आहे. दुसरं भय आहे चोरीचं भय आहे. तिसरं भय आहे व्यभिचाराचं भय आहे. चौथं भय जे आहे ते खोटं बोलण्याचं भय आहे. 5वं भय जे आहे ते मादक पदार्थांचं सेवन करण्याचं भय आहे. या भयातून मुक्त झालं पाहिजे, असं तथागत बुद्धांनी म्हटलेलं आहे. आणि भयातून जेव्हा एखादा व्यक्ती मुक्त होतो, तेव्हा तो व्यक्ती शांती प्राप्त करतो, शांतपणे जीवन जगतो. ही गोष्ट अनाथपिंडकांना सांगितलेली होती. आणि शेवटी आपण पाहतो, की अनाथपिंडक आजारी पडलेले होते आणि आजारी पडलेले असताना त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. तेव्हा ते निरोप पाठवायचे एखाद्या व्यक्तीकडून, सारीपुत्तांना निरोप पाठवायचे, आनंदाला निरोप पाठवायचे आणि तेव्हा सारीपुत्त यायचे, आनंद यायचे आणि त्या अनाथपिंडकांना सांगायचे किंवा अनाथपिंडकांना ते उपदेश करायचे. एकदा काय झालं, अशाच प्रकारे अनाथपिंडकाने निरोप पाठवला, की मला भेटायचं आहे आणि सारीपुत्तांच्यापर्यंत तो निरोप पोहोचला. सारीपुत्त आले आणि सारीपुत्तांनी आल्यावरती अनाथपिंडकांची ही स्थिती बघितली, की शरीर अस्वस्थ झालेलं होतं, शरीर जर्जर झालेलं होतं किंवा ते शरीर तापलेलं होतं, दुःखी अशी शरीराची अवस्था होती. आणि तेव्हा सारीपुत्तांनी त्यांना उपदेश केला होता, की तुम्ही उपादान आसक्तीचा त्याग करा. म्हणजे या कायेप्रती जे उपादान आहे, ते उपादान पूर्णपणे तुम्ही त्यागून द्या.
त्या चित्ताप्रती जी आसक्ती आहे ती पूर्णपणे त्यागून द्या. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन या 6 इंद्रियांचे जे विषय आहेत, डोळ्यांचा विषय रूप आहे, कानांचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे आणि चित्ताचा विषय आपण म्हणतो चैत्य धर्म आहेत. यांचा त्याग करा आणि रूप जे आहे, आपलं शरीर जे आहे, आपलं मन जे आहे, याच्या आसक्तीपासून आपण बाजूला व्हा. अशा प्रकारे त्यांनी उपदेश केलेला होता. आणि यामध्ये जी उत्पन्न होणारी तृष्णा आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारी, मनामध्ये उत्पन्न होणारी जी तृष्णा आहे, या तृष्णेचा नाश करा. अशा प्रकारचा उपदेश त्यांनी केला आणि अनासक्त व्हा. असं सारिपुत्तांनी शेवटच्या क्षणी अनाथपिंडकांना सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर अनाथपिंडकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि सारिपुत्त म्हणतायत, की "काय झालं? कशामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय? आणि का घाबरताय?" तर त्यावेळेला अनाथपिंडक असं म्हणतात, की "मी घाबरत नाही." तर म्हणतात, की "मी आयुष्यभर तथागत बुद्धांचे विषयी वरती श्रद्धा ठेवलेली आहे. धम्मानुसार मी जीवन जगत आहे, त्यांची सेवा करत आहे आणि या प्रकारच्या देसनेपासून मी अलिप्त राहिलो, म्हणजे अलिप्त राहिलो." अशा प्रकारे त्यांना असं वाटतं. आणि हे जे गृहस्थी लोक जे आहेत, गृहस्थी लोकांना या प्रकारचा उपदेश होणं खूप आवश्यक आहे. आता हे मी अगदी शॉर्टमध्ये घेतलेला आहे, वेळ संपत आलेला आहे म्हणून. पण गृहस्थी लोकांच्यासाठी या प्रकारचे उपदेश होणं खूप आवश्यक आहे. मी चित्त काय आहे, चैतसिक काय आहे, नाम काय आहे, विज्ञान काय आहे, संज्ञा काय आहे, संस्कार काय आहेत, वेदना काय आहेत, हे हे कसं उत्पन्न होतं, 5 स्कंद उत्पन्न कसे होतात, 5 स्कंदांप्रती आसक्ती कशी निर्माण होते, याचं ज्ञान गृहस्थी लोकांनाही झालं पाहिजे. अशा प्रकारे अनाथपिंडकांना वाटत होतं. आणि जे कोणी असे गृहस्थ आहेत, त्यांना हे जर मिळालं तर त्यांचं कल्याण होईल, असं अनाथपिंडकांना वाटतं. विचार करा, आयुष्याच्या अखेरीला सुद्धा अनाथपिंडकांना असं वाटतं, की लोकांना हा अधिकाधिक धम्म पोचला पाहिजे, अधिकाधिक सखोल धम्म पोचला पाहिजे, ही चेतना त्यांच्या मनामध्ये शेवटच्या क्षणी होती. बरेचदा आयुष्याच्या अखेरीला लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या चेतना होतात. मुलगीला पाहायचं आहे, मुलग्याला पाहायचं आहे, घर अर्धवट बंद आहे राहिलेलं आहे, LIC पॉलिसीचे हप्ता तटलेला आहे, इकडून पैसे येणार आहेत, तिकडून पैसे येणार आहेत. अशा विवंचनेमध्ये माणूस असतो. कधी द्वेषामध्ये असतो कोणाच्या, कधी भीतीमध्ये असतो, कधी आसक्तीमध्ये असतो. पण अनाथपिंडकांच्या मनामध्ये मात्र लोकांना अधिक सखोल धम्म पोचावा या प्रकारची चेतना होती, हे आपण पाहतो. आणि त्यानंतर सारिपुत्त, आनंद आणि सारिपुत्त दोघेही आलेले असतात. आणि त्यानंतर उपदेश करून तिथून ते निघून जातात आणि त्यानंतर अनाथपिंडकांचं आपण पाहतो, की निर्वाण होतं. आणि हा जो महत्वाचा व्यक्ती आहे, म्हणजे अग्रश्रावक तथागतांचा, दान देण्यांमध्ये श्रेष्ठ असणारा हा अनाथपिंडक यांचा मृत्यू होतो. आणि एक एक हे पर्व आहे, म्हणजे लोकांच्या पर्यंत ज्या माणसाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धम्म पोहोचवला, साधारणतः 19 वर्षावास त्या जेतवनामध्ये तथागत बुद्धांनी केलेले होते. इतकं महत्व त्या जेतवनाचं आहे, जे अनाथपिंडकांनी निर्माण केलेलं होतं. आज आपण पाहतो, की आज जेव्हा आपण तिकडे जातो जेतवन पाहायला, श्रावस्तीला आपण जातो, तिथं एक गंधकुटी आहे, की जिथं तथागत बुद्ध राहत होते. तो आनंद बोधिवृक्ष आजही तिथं आहे. त्याचबरोबर आनंद कुटीच्या जवळ, त्या बोधिवृक्षाजवळ, आनंद बोधिवृक्षाजवळ आनंद कुटी पण आहे, जिथं आनंद राहत होते. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. अंगुलीमाल स्तूप तिथं जवळ आहे. म्हणजे जेव्हा आपण तिथं जातो, तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष 2500 वर्षांपूर्वी जे काही घडलं असेल, 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्ध तिथं चालले असतील, तिथं बोलले असतील, अनाथपिंडकांनी तिथं वृक्ष लावला असेल, तिथं सारिपुत्त, आनंद, मोग्गलान या लोकांच्या चर्चा अनाथपिंडकाशी झाल्या असतील. हा इतिहास आपल्या समोर जेव्हा येतो, तेव्हा श्रद्धेनं आपलंही मन भरून जातं. आणि त्रिपिटक जेव्हा आपण वाचतो, पाली भाषेचा अभ्यास करतो, तेव्हा सातत्यानं एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते. वाक्य येतं, एकं समयं भगवा सावत्यं विहरती जेतवने अनाथ पिंडकस्स आरामे. हे वाक्य सतत येतं. मराठीमध्ये पण आपण वाचलो, की आपल्या लक्षामध्ये एके समयी तथागत जेतवनामध्ये अनाथपिंडकाच्या श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या करीत होते. हे वाक्य सतत येतं. 2600 वर्षानंतर सुद्धा अनाथपिंडक जिवंत आहेत, त्यांनी केलेल्या दानामुळं. हे जेतवन जे आहे, या जेतवनाचा जो उल्लेख येतो, जेव्हा जेव्हा आपण ही लाईन वाचतो, एकं समयं भगवा सावत्यं विहरती,
जेतवने अनाथ पिंडकस्य आरामे. आणि हे जेव्हा वाचतो तेव्हा अनाथ पिंडकांचा इतका जो दीर्घ प्रवास आहे, त्यांनी केलेलं धम्मासाठीचं काम आहे, ते आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणून आपणही आपल्यामध्ये ही दान चेतना उत्पन्न केली पाहिजे. आपण गृहस्थी आहोत. गृहस्थांसाठी तथागत बुद्धांनी जी गोष्ट सांगितली, खूप संपत्ती कमवली पाहिजे आणि संपत्ती कमवून त्या संपत्तीचा उपयोग अशा प्रकारे केला पाहिजे, की ज्या उपयोगातून, ज्या गोष्टीमधून इतर लोकांच्या पर्यंत धम्म जाईल, इतर लोक शीलवान बनतील, इतर लोक समाधीमध्ये संपन्न होतील, इतर लोकांच्या पर्यंत प्रज्ञा जाईल. या प्रकारे जर आपण जीवन जगलो तर आपलं जीवन अर्थपूर्ण होईल. ज्या प्रकारे अनाथ पिंडक जीवन जगले, अर्थपूर्ण जीवन जगले आणि त्यांनी केलेल्या कामामुळं हजारो वर्षानंतरही आजही आपल्याला तथागत बुद्धांचा धम्म तिथं जिवंत, तथागत बुद्धांचं जीवन आपल्याला दिसतं. या प्रकारे जर आपण पुढे गेलो तर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये एक धम्म चेतना उत्पन्न होईल, आपलंही कल्याण होईल आणि इतरांचंही कल्याण होईल. तर इतकंच या निमित्तानं बोलतो आणि आपण शांतपणे हा धम्म ग्रहण केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना मंगल कामना देतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर, हॅलो हॅलो, मेधावी सर. हा, एक शंका आहे की मृत्यूनंतर सुगती कशी काय प्राप्त होते? मृत्यूनंतर सुगती प्राप्त होते असे आपण म्हटलं. बरोबर. आता त्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात वेगवेगळ्या प्रकारे. एक धारणा अशी आहे की मृत्यूच्या समयी जे आपलं चित्त उत्पन्न होतं ते चित्त मंगल कामनेनं भरलेलं असतं. त्यामुळे त्याची जेव्हा प्रतिसंधी होईल किंवा पुनर्भव होईल तो चांगल्या लोकांमध्ये होतो, अशा प्रकारची एक धारणा आहे. आणि जरी आपल्याला समजा हे पटत जरी नसलं तरी अशा प्रकारचाही जन्म आपण ग्रहण करू शकतो की आपण क्षणाक्षणाला उत्पन्न होतो, क्षणाक्षणाला आपण नष्ट होतो, क्षणाक्षणाला आपला जन्म होतो, क्षणाक्षणाला आपला मृत्यू होतो. या प्रकारे जरी आपण ग्रहण केलं तर याच जीवनामध्ये आपण आनंदी होतो. आणि तथागत बुद्धांच्या अनेक ठिकाणी आपण पाहतो, धम्मपदामध्ये पण आपण पाहतो की जो शीलवान आहे, ज्याचे विकार नष्ट झालेले आहेत, तो इहलोकीही सुखाने राहतो आणि परलोकीही सुखाने राहतो. तर हे खूप सखोल विषय आहे. आता मृत्यूनंतर काय होतं याचा अनुभव मलाही नाही आहे. त्यामुळं ग्रंथांमध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्या प्रकारे मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिकचा अभ्यास महानागरत्न सरांचा आहे. तर महानागरत्न सर जे आहेत तेही बोलू शकतील, पण 10 वाजलेले आहेत. पण सरांना वेळ असेल तर ते अधिक स्पष्टीकरण करतील. मी तर इतकंच उत्तर देऊ शकतोय. सर, तुम्ही खूप छान धम्मदेशना केली. थँक्यू. आभारी आहोत आम्ही सर्व तुमचे. खूप छान धम्मदेशना दिली. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. तुम्हालाही थँक्यू. असेच नवीन नवीन विषय समोर येतात आणि नॉलेज पण आमचं वाढतंय. नमो बुद्धाय. जय भीम सर. सर, मला एक प्रश्न होता. हा सर, आपण देशनामध्ये निरोध समापत्ती हा शब्द वापरला, तर या शब्दाचा अर्थ काय? मी जेव्हा तुम्हाला सांगू तयारीच करत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न आलेला होता की कोणतरी हा प्रश्न विचारणार आणि तुम्ही विचारला, ते खूप चांगलं झालं. मगाशी जसं मी म्हटलं, संपूर्ण दुःखमुक्तीची जी प्रक्रिया आहे ती निरोध समापत्तीची भावना आहे. आता मी परफेक्ट तुम्हाला सांगू शकत नाही, पण पूर्णपणे विकारमुक्त होणं जे आहे ती निरोध समापत्तीची भावना आहे. म्हणजे आता मला लक्षात ते येणं झाले, पण या प्रकारे आहे. महानागरत्न सर आहेत तर ते आपल्याला सांगू शकतील. आता मी ते विसरलोय, पण दुःखमुक्त पूर्ण होणं म्हणजे निरोध समापत्ती आहे. ओके सर, थँक्यू सर.
उद्या जर असेल क्लास तर मी उद्या सांगू शकेन. हॅलो सर. हा, थँक्यू सर. मेधावी सर, खूप छान धम्मदेसना घेतली आणि अनाथपिंडकांबद्दलच आणि त्यांच्या भोवती असलेल्या सर्व लोकांबद्दलची एक्स्ट्रा जी काही माहिती मिळाली खूपच छान पद्धतीने मिळाली. म्हणजे सर्व पद्धतीने अनाथपिंडक समजू शकलो आम्ही. थँक्यू सो मच. खूप अतिशय मांडणी महत्वाचं छान होती सर. नाही, खूप महत्वाचं आहेत या गोष्टी. म्हणजे आपल्याला तरी प्रेरणा देणार आहेत की एक एक टप्पा जो आयुष्यातला आपल्या आहे तो आपण असाच इकडे तिकडे काहीतरी घालवत असतो. अनेक विवंचनांमध्ये आपण वावरत असतो आणि जेव्हा पैसे नसतात किंवा दारिद्र्य असतो तेव्हा तर तो दुःखी असतोच. पण जेव्हा एखाद्याकडे संपत्ती येते तेव्हा मात्र त्याला अनेक फाटे फुटतात, अनेक मार्ग येतात. तर संपत्ती आल्यानंतर कशा प्रकारे जीवन जगावं त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे अनाथपिंडक आहेत, की त्यांच्याकडून इतकं लोककल्याणकारी काम झालेलं आहे की जेणेकरून तेही स्वतः दुःखमुक्त बनले आणि त्यांच्यामुळे इतर लोकही दुःखमुक्तीच्या म्हणजे प्रवासाला निघाले. ही गोष्ट आपल्याला प्रेरणा देणारी आहे. म्हणून तर हे सतत धम्मचर्चा आणि काय म्हणतो धम्मश्रवण करणं खूप आवश्यक आहे. धन्यवाद. थँक्यू सर. मेधावी सर, धन्यवाद. अतिशय सुंदर आज धम्मदेशना दिली आपण. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. थँक्यू. हॅलो, महानाग सर आहेत का तुम्ही? हॅलो. हा सर. हा, तर तो जो एक प्रश्न आहे ना त्या 2 प्रश्नांची उत्तरं आपण द्यावीत असं मला वाटतं. म्हणजे हे सेशन पूर्ण होईल. हॅलो. थोडक्यात का असेना. तर ज्यांचा प्रश्न हा पुनर्भवाच्या संदर्भाने होता तर त्यांना मी एवढं सजेस्ट करू शकतो की मी या विषयावर वास्तविकता 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. तर आपण ती जर पुस्तकं अभ्यासली तर आपला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि ती पुस्तकं आपण म्हणजे मागवू शकता आमच्याकडून, आम्हाला फोन करून. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्याला आपण निरोध समापत्ती म्हणतो तर हे वास्तविक पाहता संज्ञा वेदित निरोध समापत्ती असं असतं. ज्या ठिकाणी जे संज्ञा आहे आणि वेदना आहे या दोन्ही गोष्टींचा त्या ठिकाणी निरोध झालेला असतो. आणि असं झालेलं असल्यामुळे संज्ञा आणि वेदना त्या ठिकाणी नसल्यामुळे बरेचसे जे अरहत भिक्षू असतात किंवा प्रत्येक बुद्ध असतात किंवा भगवान बुद्धही असतात तर ते 7 दिवस पर्यंत सुद्धा त्या ध्यान अवस्थेमध्ये बसू शकतात. तर असा उल्लेख आपल्याला त्रिपिटकामध्ये आढळतो. तर हे एक संज्ञा आणि वेदना हा जो विषय आहे तो वास्तविक पाहता चित्ताचा विषय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी चित्त निरोध किंवा विज्ञान निरोध झाला असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे ते पुनर्भवाची जी एक प्रक्रिया आहे तर त्या ठिकाणी पूर्णपणे निरुद्ध झालेली असते किंवा थांबलेली असते. तर ती एक ध्यानामधली अतिशय उत्तम अशी अवस्था आहे जी बेसिकली 8 समापत्तीच्या नंतर म्हणजे 8 ज्या समापत्ती आहेत तर त्याच्यानंतर ती 9वी समापत्ती आहे. म्हणून त्याला संज्ञावेदित निरोध समापत्ती म्हणतात. आणि त्याच्यानंतर कुठल्या प्रकारची काही समापत्ती नसते, म्हणजे कुठल्या प्रकारचं ध्यान नसते. ते ध्यानाची अंतिम अवस्था असते. तर म्हणून त्याची जी एक प्रॉपर ट्रेनिंग आहे तर ती ट्रेनिंग आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही बुद्धिस्ट सायकोलॉजीच्या अंतर्गत जे काही चित्त आहेत, चैतसिक आहेत, तर याचा विशेष आम्ही ज्ञान याच्यासाठीच देतो. कारण जोपर्यंत चित्ताचा विषय, चैतसिकांचा विषय आपल्याला पद्धतशीर समजत नाही तोपर्यंत आपण ध्यानाच्या क्षेत्रामध्ये किंवा समापत्तीच्या क्षेत्रामध्ये जे काही ज्ञान आपल्याला त्रिपिटकात वाचायला भेटतं, अभ्यासायला, त्याच्यामध्ये आपली प्रगती होणं शक्य नाही. तर म्हणून निरोध समापत्ती जे आहे ते एक मोठ्या स्वरूपाचं ध्यान असतं आणि त्या ध्यानामध्ये संज्ञा आणि वेदना या दोन्ही चित्त संस्कारांचा पूर्णपणे नाश झालेला असतो, निरोध झालेला असतो. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर कधी जर शक्य झालं तर आपण या विषयावर पण काय आमचे क्लासेस वगैरे घेणार आहोत आम्ही. तर त्यावेळेस आपण त्या क्लासेसमध्ये सहभागी होऊन हा ध्यानाचा जो विषय आहे तर त्या विषयावर आपण सविस्तर अशी चर्चा करू शकतो. पण सध्या तरी याचं उत्तर संक्षेपाने मी एवढंच सांगू शकतो. ठीक आहे. तर बऱ्याच वेळ आपला आज झालेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांप्रती मंगलकामना आहे. आणि विशेष करून अमित मेधावी सरांनी अतिशय सुंदर आणि सविस्तर अशी जी माहिती अनाथपिंडकांबद्दल दिलेली आहे ती खरं तर अप्रतिम अशी माहिती आहे आणि मुद्देसूद अशी ती माहिती आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वच उपासक आणि उपासिका यांना
योग्य प्रकारे त्यातून प्रेरणा भेटेल हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सांगता येऊ शकते. कारण अनेक लोक अशा प्रकारे बोलतात की आपला धम्म फुकट भेटला पाहिजे किंवा धम्म आम्हाला लाभत राहायला पाहिजे. पण धम्म ज्या लोकांनी प्राप्त केला त्या लोकांनी अथक परिश्रमातून प्राप्त केलेला आहे आणि समर्पणातून आणि त्यागातून प्राप्त केलेला आहे. अनाथपिंडकाने सुद्धा किती मोठा त्याग केला हे आपल्याला यातून दिसून पडते. तर कारण धम्माचा बोध जो आहे तो अलोभ चित्तातून होतो आणि जोपर्यंत आपल्यामध्ये आसक्तीचा अंश बाकी आहे तोपर्यंत धम्म सहजासहजी समजत नाही. तर असे अनेक कितीतरी सूत्र आहेत. जसं वेलाम सूत्रामध्ये हे गोष्ट भगवंताने अनाथपिंडकाला मोठ्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितले. पण आता आपल्याकडे तेवढा समय नाही की त्या वेलाम सूत्रावर बोलावं. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण परत या विषयावर कधीतरी बोलता येईल. तर आपण सर्वांप्रती मंगलकामना करूया आणि या ठिकाणी आपण आजची जी देशना आहे, धम्मप्रवचन आहे, ते समाप्त करूया. आपण परत उद्याच्या सेशनमध्ये एका नवीन विषयासोबत भेटूया. ठीक आहे. नमो बुद्धा सर. हा, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय सर. हे युट्यूबला टाकणार का सर? हा, युट्यूबला लाईव्ह सुरू आहे सर. सर्वांप्रती मंगलकामना करूया. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु 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 साधु. नमो बुद्धाय. जय भीम सर. नमो बुद्धाय. साधू साधू सर. थँक्यू सर. जय भीम सर. थँक्यू सर. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. थँक्यू सर.